भाजपानं मला बोरिवलीतून उमेदवारी का दिली नाही याबाबत मी आत्मपरीक्षण करेन. पक्षही याचा विचार करेल. माझं काही चुकत असेल तर मी दुरुस्त करेन. पक्षाचं काही चुकत असेल तर तेही दुरुस्त करतील. ऑक्टोबर 2019 मध्ये भाजपनं विधानसभेचं तिकीट कापल्यानंतर भाजपचे सध्याचे सरचिटणीस माजी मंत्री विनोद तावडे यांनी त्यावेळी अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता भाजपनं राज्यसभेसाठी विनोद तावडे यांचं नाव जाहीर केलं आहे. राज्यसभेसाठी बुधवारी भाजपनं 4 जणांच्या नावाची घोषणा केली. त्यात तावडे यांच्या नावाचा समावेश आहे. विनोद तावडे यांचं आमदारकीचं तिकीट कापलं त्यावेळी ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते. पण तरीही पक्षाने त्यांच्याऐवजी मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातून सुनील राणे या नवख्या तरुणाला उमेदवारी दिली. विनोद तावडे यांचं राजकीय करिअर संपलं, पक्षाने त्यांचे पंख छाटले अशा चर्चा त्यावेळी रंगल्या. परंतु या सर्व घडामोडींनंतर देखील विनोद तावडे यांनी पक्षात पुन्हा आपला जम बसवला आणि काही काळातच विनोद तावडे हे पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचले. 2019 मध्ये ज्या तावड्यांचं तिकीट कापलं होतं त्याच तावड्यांनी 2024ची लोकसभेची उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये कोण कुठून लढणार याचा समावेश होता. अशा 195 उमेदवारांची नावं विनोद तावडेंनी जाहीर केली होती, ज्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही नावाचा समावेश होता. केंद्रीय संघटनामध्ये काम करत असताना तावडे हे दिल्लीतील भाजपचे एक महत्त्वाचे नेते बनले. खरं तर त्यावेळी भाजपनं पक्षात ज्येष्ठ असलेले एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे, प्रकाश मेहता अशा अनेकांचा पत्ता त्यावेळी कापला होता. पण विनोद तावडेंबाबत अनेक अंगांनी चर्चा त्यावेळी झाल्या होत्या, हे आपल्याला पाहायला मिळालं. राज्यात भाजपचा अंतर्गत राजकारणामुळे ज्या विनोद तावडेंचं अख्खं राजकीय करिअर पणाला लागलं, अशा तावडेंनी कमबॅक कसा केला? आतापर्यंत त्यांची राजकीय वाटचाल कशी राहिली आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. 20 जुलै 1963 रोजी मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये विनोद तावडे यांचा जन्म झाला. विनोद तावडे 4 दशकापासून महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. भाजपची विद्यार्थी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी सहविद्यार्थी कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. भाजप पक्षात पूर्णवेळ सक्रिय झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्या मुशीमध्ये ते घडले. 1980च्या दशकात त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. यानंतर 1988 मध्ये ते एबीव्हीपीचे सरचिटणीस बनली. यावेळी त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनांमध्ये भाग घेतला. 1994 मध्ये ते भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ता बनले आणि वर्षभरातच त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 4 वर्षांनी म्हणजे 1999 मध्ये ते मुंबई भाजपचे अध्यक्ष बनले. कमी वयात मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिलं नेते ठरले होते. 1908 मध्ये पक्षाने त्यांना महाराष्ट्राच्या वरच्या सभागृहात पाठवलं. त्यांची विधान परिषदेत आमदार म्हणून वर्णी लागली. तर 2011 ते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदावर देखील विराजमान झाले. 2014 मध्ये त्यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपनं तिकीट दिलं आणि त्यांनी विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला. त्यांच्याकडे शालेय शिक्षण व उच्च तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण ही खाती सोपवण्यात आली. परंतु एक टर्म आमदार राहिल्यानंतर 2019 मध्येच त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं. 19 मध्ये निवडणूक त्यांना लढवता आलेली नाहीये. यावेळी तावड्यांचं राजकीय करिअर पणाला लागलं होतं. पक्षानं 2020 मध्ये त्यांच्यावर संघटना करण्याची जबाबदारी टाकली. त्यांना राष्ट्रीय सचिवपद दिलं. 2021 मध्ये वर्षभरातच त्यांना पक्षानं सरचिटणीस म्हणून बढती देण्याचं काम केलं. तसंच त्यांना हरियाणाचे प्रभारी म्हणून देखील जबाबदारी दिली गेली. यानंतर बिहारमध्ये जेडीयूनं भाजपची तेव्हा साथ सोडली आणि बिहारसारखं महत्त्वाचं राज्य देखील तावड्यांकडे सोपवण्यात आलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात या कार्यक्रमाचं संयोजन देखील काही काळ त्यांच्याकडे देण्यात आलं. 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात पक्षाचा चेहरा देवेंद्र फडणवीस बनले होते. पण विनोद तावडे पक्षात त्यांच्यापेक्षा देखील सिनियर असल्यानं दोघांमधला संघर्ष फार काळ पडद्यामागे राहिला नव्हता. विनोद तावडे यांची राजकीय छबी भाजपचा मराठा नेते म्हणून ओळखली जात होती. परंतु जुन्या फळीतल्या आणि जुन्या नेत्यांपैकी त्या फळीमध्ये ते तयार झाल्यानं त्यांची एक वेगळी ओळख देखील मानली जात होती. त्यांची राजकीय जडणघडण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाल्यानं आणि पक्षांतर्गतही संघटनात त्यांचं अधिक काम केल्यानं त्यांना 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर देखील संधी मिळण्याचा मार्ग ठाऊक होता. म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या प्रकारे संधी देण्यात आली. म्हणूनच माध्यमांसमोर त्यांनी कधीही उघडपणे नाराजी व्यक्त केली नव्हती. त्यांनी संयम बाळगला, पण ते वेट अँड वॉचच्या भूमिकेतही राहिले नाहीत. संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत त्यांना सोपवलेली सर्व कामं तडीस नेली.
राज्यात पुन्हा कुठेही अंतर्गत गटबाजी किंवा हालचाल न करता त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमवला. अर्थात त्यांचं लक्ष महाराष्ट्र नाही असंही म्हणता येणार नव्हतं. पण 2014 नंतर भाजपची पक्षांतर्गत बदललेली सिस्टीम पाहता पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमवल्याशिवाय पर्याय नाही याची कल्पना त्यांना होती आणि ते त्या दिशेनं एक एक पाऊल पुढे टाकत होते. मग त्यात पक्षासाठी पडद्यामागील काही जबाबदाऱ्यांची देखील त्यांनी पूर्णपणे काम केलं. संघटनेची जबाबदारी असताना संघटनेचं कौशल्य या जोरावरच ते सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले. महाराष्ट्रातून प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपात या पदावर पोहोचलेले ते पहिले नेते होते. विनोद तावडे यांची राजकीय महत्वाकांक्षा कधीही लपून राहिली नव्हती. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत त्यांनी जाहीररित्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देखील बोलून दाखवली होती. परंतु त्यांना शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं. या मंत्रिपदामुळे ते काही काळ नाराजही होते अशी देखील चर्चा आली होती. यानंतर त्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा सांस्कृतिक मंत्रिपद देण्यात आलं. मात्र 2014 ते 19 या काळामध्ये यातील बरीचशी खाती कमी करण्यात आली. 2014 नंतर 2च वर्षात 2016 मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद काढून घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे गिरीश महाजन यांना ते देण्यात आलं. तर विधानसभा निवडणुकीच्या 6 महिने आधीच त्यांचं शालेय शिक्षण मंत्रिपद काढून आशिष शेलार यांना हे पद देण्यात आलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने थेट त्यांना तिकीटच नाकारलं. यामागे राज्यातील भाजपचा अंतर्गत राजकारण असल्याचं देखील म्हटलं गेलं. तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे भाजपचे प्रमुख चेहरा झालेले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजकीय प्रतिस्पर्धेमुळेच विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला, अशीही चर्चा त्यावेळी रंगण्यात आली. महाराष्ट्राच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पक्षाचे सर्वेसर्वा होते आणि त्याच मर्जीनुसार उमेदवारा देखील जाहीर करण्यात आल्या होत्या, अशाही बातम्या होत्या. यात विनोद तावडे यांचं नाव कापण्यात आलं आणि त्यानंतर अशा बातम्या आल्या की ते नाराज आहेत. परंतु नाराजीच्या बातम्या पाहूनच त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. पक्ष काय जबाबदारी देईल आणि ती कशी पार पाडायची असं त्यांचं नियोजन होतं. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचं कायम राजकीय प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहिलं जातं. भाजपची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून दोन्ही नेत्यांच्या नावांची चर्चा नेहमीच सुरू असते. राज्यातील अंतर्गत राजकीय संघर्षासोबतच मंत्री म्हणून काम करताना विनोद तावडे यांना काही गंभीर आरोपांना देखील सामना करावा लागला होता. विशेषतः 2015 मध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून उठलेलं वादळ त्यांच्या राजकीय प्रवासातील एक मोठा अडथळा ठरलं होतं. 2015 मध्ये विनोद तावडे हे स्वतः शिक्षण मंत्री असताना त्यांच्यावर शैक्षणिक पदवीबाबत दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यांची डिग्री पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाची असून या विद्यापीठाला शासनाची मान्यताच नसल्याचं सांगत तावडे यांच्या शैक्षणिक अहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. विनोद तावडे यांचं शिक्षण 12वी पर्यंतच आहे आणि त्यांची डिग्री बोगस असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. काँग्रेसने त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्यानं त्यांच्यावर आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान विनोद तावडे यांनी आपली पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठाची असून प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवली नसल्यानं कोणतीही दिशाभूल मी केलेली नाहीये असं स्पष्टीकरण दिलं होतं. 1980 मध्ये विनोद तावडेंनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठात अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेतला होता. अर्धवेळ शिक्षण, अर्धवेळ इंटर्नशिप असा हा कोर्स होता. 1984 मध्ये त्यांनी ही पदवी पूर्ण केली, अशी माहिती त्यांनी दिली. सदर कोर्सला शासन मान्यता नाही हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते, असंही तावडेंनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. मनोहर जोशी या विद्यापीठाचे कुलपती होते. यावेळी काही जण कोर्टात गेल्यानंतर सदर कोर्स कोर्टाच्या आदेशानिशाण वर्य करण्यात आला होता. तसंच शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांच्या खात्याकडून शालेय उपकरणाच्या खरेदीसाठी 191 कोटी रुपयांच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही विरोधकांनी त्यांच्यावर केला होता. या कामाला त्यावेळी स्थगिती देण्यात आली होती. 2014ला मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय गृह विभागाने केंद्र आणि राज्यातल्या मंत्र्यांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत एक फरमान काढलं होतं. त्यात मंत्रिपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर कुठल्याही लाभाची पदं स्वतःकडे न ठेवण्याची तरतूद होती. मात्र त्यानंतर देखील वर्षभर विनोद तावडे यांनी 5 कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला नव्हता. त्यामुळे केंद्राच्या नियमाचा भंग झाल्याचा ठपका विनोद तावडेंवर ठेवण्यात आला होता. त्याचंही स्पष्टीकरण तावडेंना पक्षांकडे द्यावं लागलं होतं. 2019 नंतर विनोद तावडेंना महाराष्ट्रात संधी मिळाली नसली तरी त्यांना राष्ट्रीय पातळीवर पक्षाने अनेक आघाड्यावर संधी दिली होती आणि तिथे त्यांची बढती होताना दिसली. भाजपकडून 195 उमेदवारांची लोकसभेसाठी यादी जाहीर झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही नावाची घोषणा विनोद तावडेंनीच केली होती.
महाराष्ट्राचं आत्ताचं राजकारण पाहता विनोद तावडे यांच्या जशा जमेच्या बाजू आहेत तशा अडचणीच्या देखील काही मुद्दे आहेत असं राजकीय विश्लेषक सांगतात. गेल्या काही वर्षाच्या काळात तावडेंकडून भाजप पक्षश्रेष्ठींचा त्यांनी विश्वास कमवला आणि दिल्लीत आपला जम बसवला हे स्पष्ट आहे. विनोद तावडे यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू होती. विनोद तावडे यांना याबाबत एका मुलाखतीत विचारलं तेव्हा ते म्हणाले होते की ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले होते की आमच्याकडे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतं, सरचिटणीस पद मोठं असतं असंही तेव्हा ते म्हणाले होते. विनोद तावडे हे विधान परिषदेवर आमदार राहिलेले आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाची देखील भूमिका पार पाडली आहे. परंतु विधानसभेत ते 2014 मध्ये निवडून आले. मोठा जनाधार असलेले किंवा लोकनेते म्हणून त्यांची ओळख नव्हती हे सुद्धा तितकंच खरं होतं असंही राजकीय विश्लेषक देखील सांगतात. लोकसभेनंतर विधानसभेतही तावडे यांच्या नावाची चर्चा झाली, पण तावडे पक्षाच्या संघटनेत काम करत असल्यानं त्यांना या चर्चांचा फरक पडत नव्हता.